आज आपण एका अशा प्राचीन आणि गूढ कथेत शिरणार आहोत. तिचं नाव आहे चावका आणि आंब्याचे झाड. ही गोष्ट आहे ज्ञानाची, पण हे असं ज्ञान आहे जे आपल्याला कधीकधी अगदी अनपेक्षित ठिकाणी आणि अनपेक्षित व्यक्तीकडून मिळतं. चला तर मग पाहूया काय दडले या बोधप्रद कथेत. कथेची सुरुवातच होते एका थेट आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नानं. एका शांत बागेत आंब्याच्या झाडाखाली असं नेमकं काय घडतंय ज्याला पाप म्हटलं जातंय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट कथेच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. या दृश्यातलं पहिलं पात्र म्हणजे स्वतः राजा. तो एक शाही विद्वान आहे आणि पवित्र ग्रंथांच्या अभ्यासात पूर्णपणे रमून गेलाय. दुसरं पात्र आहे राजाचा ब्राह्मण पुरोहित, जो त्याचा गुरु आहे आणि त्याला ज्ञान देण्याचं काम करतोय. आणि तिसरं एक अगदी रहस्यमय पात्र, समाजातून बहिष्कृत केलेला एक माणूस जो अंधारात लपून हे सगळं काही पाहतोय. या तिघांच्या उपस्थितीमुळे हे कोडं आणखीनच गुंतागुंतीचं होतंय. पण हा बहिष्कृत माणूस त्या झाडावर लपलाय तरी का, याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. एका अशा परिस्थितीत जिथे त्याला एक खूप मोठं धाडसी पाऊल उचलावं लागलं. तर झालं असं की त्याच्या गर्भवती पत्नीला आंब्याचे डोहाळे लागले होते आणि तिची इच्छा इतकी तीव्र होती की तिने चक्क जगण्या मरण्याचा प्रश्न उभा केला. ती म्हणाली, जर मला आंबा मिळाला तरच मी जगेन, नाहीतर मरण पत्करेन. आता बघा, या एका हट्टामुळे तो बिचारा एक मोठ्या संकटात सापडला. अडचण अशी होती की त्या काळात म्हणजे हंगामाशिवाय आंबे मिळणं जवळजवळ अशक्य होतं. पण एक जागा होती, राजाच्या बागेतलं एक खास झाड ज्याला वर्षभर फळे यायची. त्यामुळे त्या चावकासाठी तोच एकमेव आशेचा किरण होता. आपल्या पत्नीवरच्या प्रेमापोटी त्याने एक धाडसी पण तितकीच धोकादायक योजना आखली. काय होती योजना? रात्रीच्या अंधारात बागेत शिरायचं, झाडावर चढून एक आंबा मिळवायचा आणि कोणालाही कळायच्या आत तिथून परत यायचं. पण त्याची योजना फसली. तो झाडावर फळ शोधत होता आणि इतक्यात सकाळ झाली. आता पकडले जाण्याच्या भीतीनं त्याला अंधार होईपर्यंत झाडाच्या फांद्यांमध्येच लपून राहावं लागलं आणि याचमुळे तो नकळतपणे एका मोठ्या घटनेचा साक्षीदार बनला. आणि आता आपण पुन्हा वर्तमानात येतो. त्याच आंब्याच्या झाडाखाली राजा आणि त्याचा गुरु अभ्यासासाठी आलेत आणि वर फांद्यांमध्ये लपलेला चावका हे सगळं काही पाहतोय. चावकाने जे पाहिलं ते खरंच धक्कादायक होतं. राजा बसला होता उंच आसनावर आणि त्याचा गुरु तो बसला होता खालच्या आसनावर. हा तर ज्ञानाचा आणि गुरुपदाचा घोर अपमान होता, एक मोठा अधर्म. हे बघून चावकाला अजिबात राहावलं नाही. तो तडक झाडावरून खाली उतरला आणि त्या दोघांसमोर उभा राहून त्याने हा काव्यमय पण तितकाच परखड आरोप केला. त्याची ही हिंमत पाहून राजा आणि गुरु दोघेही चकित झाले. यावर त्या ब्राह्मणानं एक मोठं विचित्र कारण दिलं. तो म्हणाला की तो काही शुद्ध अन्न खात नाही, म्हणून त्याला गुरुपदाचे नियम लागू होत नाहीत. म्हणजे बघा, हा एक प्रकारे स्वतःच्या चुकीवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न होता. पण चावका अशा तकलादू सभींना भुलणारा नव्हता. त्याने गुरूच्या उत्तराला धुडकावून लावलं आणि एक अंतिम शक्तिशाली उपदेश केला, असा उपदेश जो कोणत्याही सभीच्या पलीकडचा होता. आता विचार करा, एका बहिष्कृत व्यक्तीकडून असा उपदेश ऐकून राजाला राग यायला हवा होता, पण नाही. त्याने एक अशी अनपेक्षित प्रतिक्रिया दिली ज्याने कथेला एक पूर्णपणे वेगळंच वळण मिळालं. राजा चावकाच्या ज्ञानाने आणि त्याच्या धाडसाने प्रचंड प्रभावित झाला आणि त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला, सामाजिक दर्जापेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व देण्याचा. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. राजाला त्याची लायकी कळली होती, पण त्या काळातली जातीव्यवस्था, तिच्या मर्यादा होत्या. मग राजाने एक भन्नाट मार्ग काढला. त्याने चावकाला दिवसाचा नाही तर रात्रीचा राजा म्हणून घोषित केलं आणि त्या दिवसापासून चावका शहराचा संरक्षक बनला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजांना आपली चूक कळाली आणि त्यांनी गुरूचा आदर करत खालच्या आसनावर बसून शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण थांबा, ही कथा इथे संपत नाही. या कथेच्या मागे एक खूप मोठा उद्देश आणि एक खूप खोल अर्थ दडलेला आहे, जो आता आपल्यासमोर उलगडणार आहे. ही खरं तर एक जातक कथा आहे. आता जातक कथा म्हणजे काय, तर भगवान बुद्धांनी त्यांच्या पूर्वजन्मातले अनुभव सांगून दिलेला बोध. प्रत्येक कथेचा एक नैतिक उद्देश असतो. ही कथा खुद्द भगवान बुद्धांनी त्यांच्या काही शिष्यांना सांगितली होती. का? कारण ते शिष्य गुरूच्या आसनाचा अनादर करत होते. त्यांना त्यांची चूक दाखवून देण्यासाठी हा दाखला दिला गेला होता.
आणि आता येतोय या कथेचा सर्वात मोठा म्हणजे क्लायमॅक्स. तो ज्ञानी राजा तो दुसरा तिसरा कोणी नसून होता भगवान बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद. आणि तो बहिष्कृत तो ज्ञानी चावका कोण होता? अहो, तो होता स्वतः बोधिसत्व म्हणजे खुद्द भगवान बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मात. तर मग ह्या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट म्हणजे खरं ज्ञान कोणत्याही सामाजिक बंधनात अडकलेलं नसतं, ते कुणाकडेही असू शकतं. दुसरी, गुरु आणि ज्ञानाचा आदर करणं किती महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट की लोभ आणि चुकीची महत्वाकांक्षा आपल्याला नेहमीच चुकीच्या मार्गावर घेऊन जात. ही कथा आपल्याला खरंच विचार करायला लावते. आपण आपल्या आयुष्यात किती वेळा लोकांना त्यांचं पद, परिस्थिती किंवा जातीवरून पारखतो? जरा विचार करा. खरं ज्ञान आपल्याला कुठे आणि कोणाकडून मिळेल याचा काही नेम असतो का?